शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सातत्यानं पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकत असल्याप्रकरणी पोलिसांनी इरफान शेख नामक तरुणाला अटक केली आहे। यासह आरोपीला मदत करणारा त्याचा भाऊ अरबाज शेख आणि भाऊजाई आयेशा शेख यांच्यावर देखील पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने इरफान शेख नामक तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय। तिने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की आरोपी इरफान हा सातत्यानं पाठलाग करायचा आणि इंस्टाग्रामवर मेसेज करून लग्नासाठी दबाव टाकत होता। इरफान याला त्याचा भाऊ अरबाज आणि भाऊजे आयेशा शेख यांची देखील साथ होती, त्यामुळे ते देखील माझ्यावर लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकत होते। पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत इरफान शेखला ताब्यात घेतला असून त्याचे भाऊ आणि भाऊजाई मात्र पसार झालेत। तर या संपूर्ण कारवाईविषयी DYSP अमोल भारती यांनी अधिक सांगितलंय। शिर्डी पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 74, 78 आणि पोक्सो अधिनियम कलम 8, 12, 17 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत, इरफान शेख, अरबाज शेख आणि आयेशा शेख। इरफान आणि अरबाज हे भाऊ आहेत, आयेशा जी आहे ती अरबाज याची पत्नी आहे। सदर यामध्ये इरफान जो आहे तो पीडित मुलीला तिचा पाठलाग करणे, तिच्याशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधणे, लग्न करण्यासाठी आग्रह धरणे आणि त्यासाठी त्याला अरबाज आणि आयेशा यांनी मदत केलेली आहे। अशा अनुषंगाने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इरफान शेख जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे। अरबाज आणि आयेशा यांचा शोध सुरू आहे। सर, मुलीचं वय साधारण किती वर्ष आहे? 15 वर्ष मुलीचं वय आहे आणि त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास याचा जे आहे ते PSI काळे करत आहे। धन्यवाद। एहसान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।